राजकारणाची व्याख्या बदलते आहे. राजकारणाकडे केवळ सत्ता म्हणून नव्हे तर समाज परिवर्तनाचं माध्यम म्हणून सुद्धा नवीन पिढी बघायला लागलेली आहे. तरुण राजकारणाकडे आकर्षित होत आहेत. समाजसेवेचं माध्यम राजकारणाला हल्ली मानायला लागलेले आहेत आणि हे बदलतं राजकारण सकारात्मक आहे, कारण करिअर म्हणून राजकारणाकडे सध्या पाहिलं जातं आहे. तरुण पिढीची ही भूमिका आशावादी नक्कीच आहे. नमस्कार, मी मुरलीधर हंबर्डे. बोला नांदेडच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अशीच तरुण आणि राजकारणामध्ये येऊ इच्छिणारी आणि समाजसेवेचा वसा घेऊन पुढे जाणारी एक व्यक्ती आपल्यासोबत आहे. स्वागत करूयात. सुहास बालाजीराव कल्याणकर आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार, जय महाराष्ट्र. आपलं स्वागत आहे बोला नांदेडच्या या पॉडकास्टमध्ये. राजकारणाकडे नवीन पिढी येते आहे आणि नवीन पिढीचा कल राजकारणाकडे हल्ली वाढतो आहे आणि मी जसं आत्ता म्हणालो की करिअर म्हणूनही राजकारणाकडे तरुण पिढी बघायला लागलेली आहे. आपण आता त्याच उंबरठ्यावर आहात आणि येत्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी आपण रिंगणात आहात, आपण तयार आहात. नांदेडच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एक उमेदवार म्हणून आपण सामोरे जात असताना आपली नेमकी भूमिका काय आहे? जसं सर तुम्ही सांगितलं, आता 15 जानेवारी महापालिकेचं इलेक्शन आहे. गेल्या 3 वर्षापासून महापालिकेत एकही नगरसेवक नाही, प्रशासकीय राज आहे. आणि साहेबाचं मीन्स विद्यमान आमदार बालाजीराव कल्याणकर यांचं करिअर ही नगरसेवकापासूनच सुरुवात झालेली आहे. ती 2 टर्म नगरसेवक होते, नंतर नगरसेवक झाल्यामुळे ते आमदार झाले आणि त्यांना आमदार करायचं बी श्रेय मी प्रभाग क्रमांक 1च्याच नागरिकांना देतो. कारण तर प्रभाग क्रमांक 1च्या नागरिकांना त्यांना तारलं म्हणून ते आज आमदार झाले आणि त्यांचं 2 टर्म नगरसेवक असताना त्यांचं कार्य फार अपाट होतं. म्हणजे एक नगरसेवक कसा असावा ते आदर्श त्याच्याकडून आपण घेऊ शकता की बा स्कूटीवर फिरणे, म्हणजे त्यांचं जी नेतृत्व आहे ती मीन्स नगरसेवकाला एक नवीन चालना दिली की स्कूटीवरचा नगरसेवक रोज सकाळी पाणी आलं की नाही विचारणे, घरोघरी जाणे, सुख बघणे, लोकांचं दुःख बघणे आणि साहेबांचा जो वारसा आहे विचारांचा, साहेबाचा जो काम आहे त्याला पुढे चालना देणारा एक सक्षम माणूस मीन्स एक सक्षम व्यक्तिमत्व लागेल. आणि ती सक्षम व्यक्तिमत्व मी मजात बघतो आणि साहेबांना मजात बघितलं आणि त्या विचाराला म्हणा किंवा त्या प्रगतीला गती देण्यासाठी मी राजकारणात आलेला आहे. आणि समजा आता येणाऱ्या महापालिकेत एक प्रभाग क्रमांक 1मध्ये अधिकृत उमेदवार आहे आणि त्या उमेदवार असल्याने माझ्यावर भरपूर जबाबदारी आहेत आणि विशेष म्हणजे साहेबाचा मुलगा असल्यामुळं तर अजून जबाबदारी आहेत आणि विशेष लक्ष आहे सर्वांचं की बा हाच उमेदवार कोण, बरोबर. तर हाच उमेदवार यासाठी की बा येणारं जे साहेबाचं काम आहे, कार्य आहे त्याला पुढे चालना द्यायसाठी म्हणा किंवा त्याला एक वळण देण्यासाठी. आपण कसा रस्ता करतो, रस्ता केल्यावर त्या रस्त्याला कुठून कुठपर्यंत करायचं त्याला आपण ठरवतो. तर त्यासाठीच समजा आपण रस्ता मंजूर करतो, मात्र रस्ता कुठून कुठपर्यंत करायचा ते आपण ठरवतो. तर त्याच रस्त्याला किंवा त्याच विचाराला एक चालना मीन्स एक आपण चालना द्यायसाठी मी आज राजकारणात यायलो. आणि हा तुम्ही म्हणल्यासारखे की आजकाल नवीन तरुण राजकारणाला करिअर म्हणून बघतायत सर. की का तर आपण कसं सगळ्यांचे मुलं डॉक्टर, इंजिनियर आणि उद्योगपती किंवा कला क्षेत्र, खेळ आपले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जातात. मात्र राजकारणात तरुण पहिले येत नव्हते, आता आजकाल तरुण पण राजकारणात भरपूर यायला लागलेत. याचं कारण असं की बा नवीन पिढीची गरज आहे आज आपल्या देशाला आजच्या डेटला. का तर आपण बघतोय बाहेर भरपूर प्रगती होत आहे, टेक्नॉलॉजिकल होत आहे. आजकाल AI नावाचा हा शब्द आलेला आहे आणि मीन्स पूर्ण डिजिटलायझेशन होत आहे. तर त्याला चालना देण्यासाठी तरुणच करू शकतो की बा त्याचं जी माइंडसेट आहे तर ती त्या बाबतीत चालू शकते. आणि एक विशेष लक्षण किंवा एक विशेष त्याचा जी प्रगतीकडे म्हणा किंवा याच्याकडे विकासाकडे त्याचं लक्ष असू शकते. तुम्हाला सांगतो एक एक्झाम्पल देतो की बा बँकिंग सेक्टर पकडा. बँकिंग सेक्टर पहिले आपलं सॉफ्टवेअर नव्हतं, पहिले कसं होतं रजिस्टर होते आणि रजिस्टरवरच मेंटेन करत गेले. आता बँकिंग सेक्टरला सॉफ्टवेअर आले, सगळं सॉफ्टवेअर बेस्ड सिस्टीम झाली आणि काम फास्ट कुठून होते तुम्हाला माहिती आहे. फास्ट कुठून होणार, सॉफ्टवेअरवर होणार की रजिस्टरवर होणार? सॉफ्टवेअर. हां, तर मग तो तरुण तिथं बसून सॉफ्टवेअरवर काम फास्ट करू शकतो. तरुण पिढी आली तर ती लवकर शिकू शकते आणि लवकर त्याला चालना देऊ शकते. येणाऱ्या काळात आपल्याला मीन्स एक चांगला सुशिक्षित प्रतिनिधी पाहिजे जी की बा लोकांच्या तळमळ समजायला पाहिजे आणि लोकात राहायला पाहिजे. आणि ही जी तळमळ हे लोकात राहणं हे ही मी स्वतः
आता माझ्या घरात राजकारणी काय आम्ही पहिलेपासून नाही. साहेबाला बघून आम्ही राजकारण शिकलेला. म्हणजे आमच्या घरात राजकारणाची सुरुवातच साहेबाकडून झाली. साहेब काय पहिले एक आमचं दुकान होतं, तिथूनच सुरुवात झाली समजा, त्या दुकानाहूनच राजकारणाची. तर साहेबाला आज 15 वर्ष होतात राजकारणात टोटल. 2 टर्म आमदार, 2 टर्म नगरसेवक. तर ती बघून शिकलेलं आहे. आणि त्यांचं जे राजकारण एकदम निर्मळ आहे, म्हणजे कपटी राजकारण नाही. ती म्हणू शकता आपण की बा लोकांची समस्या जाणून घेणे, लोकांच्या सुखादुःखात जाणे आणि त्या लोकांची जी अडचणी असतात ती सॉल्व्ह करते. मगाशी तुम्ही तरुणांचा उल्लेख केला या ठिकाणी आणि तुम्ही असं म्हणालात की तरुणांना संधी देणं जितकं गरजेचं आहे तितकंच ते जबाबदारी म्हणून सुद्धा आपण तरुणांनी याच्याकडे पाहायला हवं. पण ज्यावेळी आता तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकींना तुम्ही जो वारसा आणि वसा म्हणताय घेऊन जात आहात तुमच्या घरचा राजकीय वारसा, त्यावेळी तुमच्यावर निवडणुकीमध्ये एक आरोप होऊ शकतो की तुम्ही अननुभवी आहात, वयाने कमी आहात. मग असे विरोधकांनी तुमच्यावर जर आरोप केले त्यावेळी तुमच्याकडे काय उत्तर असेल? सर, एक वयानं मी कमी आहे, मी मान्य करतो. मात्र माणूस हा एक चुकीचा पुतळा कसं म्हणतात तसंच माणूस हा एक हे आहे की जी बघून आणि कर्तृत्वाने शिकतं. जर आपण जी गोष्ट करणारच नाही की बा मला येत नाही, मी छोटा आहे म्हणून तर आपण माघार असाल तर आपण कधी शिकणार, बरोबर? आता ही माझं सुरुवात आहे आणि माझ्या घरी पहिलेपासून समजा साहेब आमदार असल्यामुळं मी ती बघत आलोय की कामं कशी होतात, काही नाही. आता साहेब कसं पहिले, आणि साहेबाचा स्वभाव असा आहे की लोक आहेत मळ मिसळणारे, आणि मी त्यांच्यासोबत फिरलेला आहे आणि कामं बघितलेत कशी होतात, काही नाही. तर थोडाफार तर अनुभव आहे असं मी स्वतः सांगतो. त्या अनुभवाला अजून पुढे न्यायचं. जोपर्यंत मी या क्षेत्रातच येणार नाही तर मला काय कळेल की बा लोकांची अडचणी काय असतील, आपल्याला विकास करायचा काय असेल. म्हणजे त्या गोष्टीत आपल्याला जावं लागेल तेव्हाच तर आपण शिकता ना. आपण शिकणारच नाही, वयानं छोटा आहे म्हणल्यावर जमणार नाही. का तर हा एक टाईमच नाही, तो हा टाईम फास्ट फॉरवर्ड टाईम आहे. आजच्या टाईममध्ये मीन्स मी म्हणत नाही, मात्र आजकाल युवकच भरपूर फास्ट आहेत. तरुण पिढी एकदम हुशार झालेली आहे. आज पूर्ण डिजिटल टाईम आहे. आता यूट्यूब आहे, फेसबुक आहे, वेरियस सोशल मीडिया चॅनल्स आहेत की त्याच्या थ्रू सगळं बघू शकता. असं नाही की बा शिकायसारखं नाही, त्या क्षेत्रात जाऊन शिकू शकते. आणि एखाद्या गोष्टी जर शिकायचं असेल तर त्या क्षेत्रात जावं लागेल आपल्याला. जर आपण त्याला कधी हीच करणार नाही तर आपण कधीच शिकणार नाही. तुमची लिगसी मोठी आहे असं तुम्ही म्हणताय. तुमच्या वडिलांनी सर्वसामान्य माणसाचं राजकारण केलं असंही तुम्ही सांगताय आणि सर्वसामान्य माणसाचा विकास व्हावा यासाठी त्यांनी राजकारण केलं म्हणताय. आणि या अनुषंगाने त्यांच्या मागे जो जनाधार आहे तोही मोठा आहे, हे निर्विवाद आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. मग इतका मोठा जनाधार असलेल्या व्यक्तीचा मुलगा ज्यावेळी राजकारणात येतो त्यावेळी निश्चितच लोकांच्या अपेक्षा सुद्धा त्यांच्याकडून वाढलेल्या असतात, अर्थात तुमच्याकडून वाढलेल्या असतात. मग लोकांच्या तुमच्या वडिलांच्या राजकारणामुळे तुमच्याकडून भविष्यातल्या वाढलेल्या अपेक्षांचं तुम्हाला ओझं वाटतं तुम्हाला ती संधी म्हणून तुम्ही त्याकडे पाहा? सर, लोक अपेक्षा कोणाकडे करतात ज्याच्याकडून अपेक्षा पूर्ण होती. मला सांगा, आपण घरच्यांवरच अपेक्षा करता. मला जर बाहेरच्याहून अपेक्षा करता काय, तर लोकांची अपेक्षा आमच्यावर यासाठी की आम्ही कामं करू शकता. लोकांना माहिती आहे की बा हा पर्टिक्युलर फॅमिली म्हणा किंवा हा पर्टिक्युलर व्यक्ती जसं साहेब आहे ती कॅपेबल आहे त्या गोष्टीसाठी आणि साहेबांना ती करून दाखवलेली. म्हणजे साहेबाचं जे व्यक्तिमत्व आहे त्या पदासाठी किंवा जी पद आहे ज्या गोष्टीसाठी कॅपेबल आहे म्हणून लोकांची अपेक्षा भरपूर आहे आमच्याकडून, अजून अपेक्षा राहील. आणि ती मीन्स एक ही नाही, संधी आहे ती. का तर माणूसाला काम करण्याची संधी मिळणं हा खूप मोठी गोष्ट असते. तर लोकांची अपेक्षा का होणे, तर लोक आम्हाला घरची समजतात, सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट. का तर आम्ही मीन्स जनतेला जनता म्हणून नाही किंवा एक ही मतदार म्हणून नाही, तर घर आहे म्हणून बघता. का तर आपलं घरच ही टोटल मतदारसंघ आहे. 3.5 लाख जी जनता आहे, मतदार आहे, ती आमचं घर आहे. म्हणजे सगळे आई वडील, आजी आजोबा, काका काकू, मावशी, आत्या, बहीण, भाऊ ही सगळे आहेत. म्हणून त्यांची अपेक्षा आहे आणि लोक ज्याच्याकडून होती पूर्ण त्याच्यावर अपेक्षा ठेवतात. जी पूर्णच करणार नाही त्याच्याकडे अपेक्षाही ठेवणार, त्याला बोलणार बी, त्याला सांगणार पण. लोक सांगतात ती आम्हाला आनंद आहे आणि असंच सांगावं अशी माझी पण इच्छा आहे की बा आम्ही पूर्ण करू शकता, कॅपेबल आहे त्या गोष्टीसाठी आणि त्या गोष्टीसाठी तयार आहात आणि त्या गोष्टीला त्यानं आम्हाला मीन्स निवडलं की बा हा पर्टिक्युलर व्यक्ती करू शकते. यासाठी आपण स्वतःला लकी समजावं. म्हणजे एक ड्रॉबॅक नाही, ती एक आपला पॉझिटिव्ह पॉईंट आहे की बा हा मी कॅपेबल आहे, हा मी करू शकतो, त्याचा विश्वास आहे. म्हणजे जनतेचा विश्वास आहे म्हणून जनता सांगते ना काम. मला सांगा, मी जर कामच करणार नाही तर मी जनता काहून सांगल? आपण एक एक्झाम्पल धरा. आपण एका माणसाला
3दा सांगितल्या, चौथ्यांदा सांगितलं त्याने केलं नाही तर आपण सांगता काय? नाही. आपलं मीन्स आमच्याकडे कसं आहे, साहेबाचं काम एकदा आलं तर साहेब जास्तीत जास्त एकाच याच्यात होते. लोक याच्याकडूनच अपेक्षा ठेवतात, ती काम प्रश्न सोडवते. कोणाकडून बी अपेक्षा ठेवतच नाहीत सहजासहजी, असं माझं मत राहील. आता तुम्ही तुमच्याबद्दल सांगत आहात. आता ज्यावेळी तुम्ही प्रत्यक्ष राजकारणात उतराल त्यावेळी विरोधकाकडून जे अनेक आरोप तुमच्याकडे होतात, मी जसं म्हणालो की तुम्हाला अनुभव कमी असल्याचा आरोप होतो, तसाच एक महत्त्वाच्या आरोपाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. तो म्हणजे अलीकडच्या काही काळामध्ये अत्यंत प्रचलित असलेला शब्द म्हणजे नेपोटिझम. कारण तुमचे वडील आमदार आहेत, 2 टर्म आमदार राहिलेले आहेत आणि त्यांचे चिरंजीवच राजकारणात ज्यावेळी येतील किंवा वडिलांनी त्यांच्यासाठी एक सोय करून ठेवलेली आहे असा लोकांचा ज्यावेळी समज होईल, त्यावेळी निश्चित तुमच्यावर नेपोटिझमचा आरोप या ठिकाणी होईल. त्या विरोधकांना किंवा अशा प्रकारचे आरोप करणाऱ्यांना तुम्ही काय उत्तर द्याल? सर, नेपोटिझम हा शब्द आपण गेल्या 5-6 वर्ष झालं भरपूर ऐकतो. होय. मला जेवढं कळते नेपोटिझम काय लोकांना पहिले माहीत नसेल. मग आता नेपोटिझम कुठं नाही आजच्या डेटला. कोणतंही क्षेत्र पकडा, उद्योग पकडा, इव्हन राजकारणापासून सुरुवात करतो, राजकारण पकडा, उद्योग पकडा, कला पकडा, क्रीडा पकडा किंवा इतर काही क्षेत्र असतील, सगळीकडेच नेपोटिझम आहे. का तर नेपोटिझम आपण याला म्हणता येणार नाही. ही क्षेत्र कसं आहे, राजकारण आहे. याच्यात उद्योगासारखं नाही की बा माझे वडील उद्योगपती आहेत, एक पर्टिक्युलर कंपनीचे डायरेक्टर आहेत तर मी डायरेक्टर झालो. आणि तिथं पण समजा कॅपेबल माणूस लागते की नेपोटिझम हा उद्देशच नाही. राहिला विषय, एक एक्झाम्पल सांगतो शाहरुख खानचा. शाहरुख खानला पण लोक म्हणले होते की जो आर्यन खान त्याचा मुलगा होता की बा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये येणार, तर त्यानं त्याची कॅपेबिलिटी दाखवली. आपण बघितल्या सर्वांनी. त्याचा एक लास्ट इयर काय लास्ट मंथला काय तर मूवी आली ती, रिलीज झाली. त्यानं त्याची काय स्किल्स दाखवली की बा मी माझ्या वडिलासारखं करू शकतो. म्हणजे चान्स सर्वांना आहे. जर तुम्ही त्याच्यात सक्सेस झाला तर ठीक, नाही झाला तर मग ती नेपोटिझम म्हणा. आणि विषय राहिला राजकारणाचा. राजकारण एक असं क्षेत्र आहे, ही नेपोटिझम सारखं किंवा दुसऱ्या क्षेत्रासारखं चालणार नाही. याच्यातून आपल्याला लोकांना ही करावं लागते, समोर जावं लागते, लोकांच्या समस्या सोडावं लागतात. आणि लोक याच्यात खरे ही असतात, मायबाप असतात आपण म्हणतो, जसं मतदार. तर याच्यात मतदार ठरवतील की बा मी नेपोटिझमचा शिकार आहे न आहे. ते न बघतील ना, माझं कार्य बघतील, माझी क्षमता बघतील, माझं बुद्धिमत्ता बघतील की बा हा पर्टिक्युलर माणूस नेपोटिझमचा शिकार आहे की नाही. जर त्याला वाटत असेल की बा हा नेपोटिझमचा आहे, हे याचे वडील आमदार आहेत म्हणून यांना नगरसेवकाला थांबलं, यांना काही करणार नाही, वडिलाच्या जीवावर आहे, तर लोक घरी बसवतील सरळ सरळ. लोकांना वाटलं की बा हा याच्यात कॅपेबिलिटी आहे, बुद्धिमत्ता आहे, काही तर करायची क्षमता आहे आणि जी वडिलांचं काम आहे ती पुढे घेऊन जाऊ शकते, तर त्यांना लोक प्रोत्साहन देऊन मला निवडून आणतील. नाही तर का तर याचा म्हणू शकत नाही की बा हा वडिलांची जागा काढली आणि मी डायरेक्ट बसलो, ती तर प्रकार नाही. जनतेच्या समोर जायचे, जनतेला फेस करायचे, जनता मला करेल. मीन्स त्यांच्या हातात आहे ना शेवटी. मीन्स वोटिंग पॉवर कोणाकडे? जनतेकडे. तर ते करतील. मीन्स जर त्यांना ठीक वाटलं नेतृत्व तर ती करतील वोट, नाही तर मग घरी बसवतील. तर याच्यात नेपोटिझम हा प्रश्न येणार नाही. का तर राजकारणात नेपोटिझम कधीच येऊ शकत नाही असं माझं मत राहील. नेपोटिझम उद्योग क्षेत्राला येऊ शकते, कला क्षेत्राला येऊ शकते, क्रीडा क्षेत्राला येऊ शकते. मात्र राजकारणात तुम्हाला लोकांपुढे जावं लागते, फेस करावं लागते, त्यांचे कामं करावं लागतात आणि स्वतःला सिद्ध करणं महत्त्वाचं आहे की बा तुम्ही कॅपेबल आहात त्या पोस्टसाठी. नाही तर लोक किंवा मतदार आहेत आपले ते आपल्याला मीन्स जागा दाखवू शकतात आणि त्या जागा अशी बी दाखवू शकतात जर आपण कॅपेबल असतं ती आपल्याला वरी पण नेऊ शकतात आणि नसेल तर आपल्याला घरी पण बसू शकतात, असं माझं मत राहील. अच्छा, तुम्ही असं म्हणताय की एखाद्या राजकीय व्यक्तीच्या घरी जन्म घेतल्यामुळे संधी मिळू शकते, पण सिद्ध करण्याची जबाबदारी मात्र आपली वैयक्तिक. याच्यात कसं असते, संधी सर्वांनाच मिळते. आणि विशेष म्हणजे राजकीय जर बॅकग्राऊंड असेल पहिलेपासून तर संधी मिळणं ही साहजिकच आहे. आपल्या जिल्ह्यात पण भरपूर राजकीय नेते आहेत आणि त्यांचे पण घरचे म्हणा, रिलेटिव्स म्हणा, ते पण राजकारणात आहेत. त्यांना पण संधी मिळाली, त्यांना पण सिद्ध केलं. तसंच माझं पण पकडा की बा राजकीय बॅकग्राऊंड असल्यामुळे एक संधी मिळाली, त्याला मी लक मानतो. मात्र आता याच्यामध्ये माझ्यापुढं सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मला सिद्ध करणे की मी लोकांसाठी काम करू शकतो, लोकांचे प्रश्न सोडू शकतो, लोकांचा विकास करू शकतो. आणि तेवढी कॅपेबिलिटी मला दाखवावं लागेल, नुसतं बोलून नाही तर काम करून. आणि त्यात आता प्रश्न आहे की नगरसेवक
नगरसेवकासाठी सगळ्यात मेन असते ग्राउंड. ग्राउंडवर जाऊन काम करणं आणि लोकांना फेस टू फेस करणं हा सगळ्यात मोठा प्रश्न असते. आता भरपूर जी नगरसेवक आहेत मी बघितले, ती काय करतात, इलेक्शन आले की येतात, नंतर येत नाहीत. तर ग्राउंडवर जा मीन्स ग्राउंड सगळ्यात मेन आहे. त्यासाठी लोक ठरवतील ना कॅपेबल आहे न आहे. तुम्ही म्हणताय की ही सगळी पार्श्वभूमी घेऊन तुम्ही राजकारणामध्ये येत आहे, पण स्वतःला सिद्ध करावं लागतं. पण एक राजकीय व्यक्ती म्हणून तुम्ही ज्यावेळी या निवडणुकाला सामोरे जाल किंवा भविष्यामध्ये निवडणुकांना सामोरे जाल, एक मतदार म्हणून मी ज्यावेळी तुमच्याकडे पाहिल, तुम्हाला मत देण्यासाठी पाहिल, तर कुठल्या कारणांसाठी मी तुमच्याकडे आकर्षित व्हावं, नेमकी कुठली तुमची भूमिका किंवा कुठली गुणवत्ता आहे की ज्याच्यामुळे लोकांनी तुमच्याकडे आकर्षित व्हावं एक प्रतिनिधी निवडण्यासाठी? सर, आता आपण जी करिअर सुरू करतोय किंवा राजकारणात जातोय, ते सगळ्यात पहिले मोटिव्ह म्हणजे साहेबाचं नाव घेऊन जातोय, राईट. आपण सगळ्यात पहिले फ्रंट फेस साहेब करतोय, मीन्स साहेबांचं कर्तृत्व करतोय, काम करतोय. आता हा तर माझा नवीन प्रवास आहे. समजा याच्यात मला लोकांना मीन्स जनतेला मला दाखवावं लागेल. जनतेला अजून मी सिद्ध झालो नाही किंवा जनतेने मला अजून सिद्ध केलं नाही, तर जनतेला मला दाखवावं लागेल की बा माझ्याच पाठीशी का राहणे. जसं आणि जनतेला की ही पण विश्वास पटवून द्यावा लागेल की जसे साहेबाचं काम केलं. मी असं म्हणू शकत नाही की बा आमदार साहेब आहेत म्हणून मला निवडून देतील किंवा आमदार साहेबाच्या नावाखाली मी येऊन जाईल. असंच असतं तर मी आजच्या डेटला मी घरी बसून प्रचार केला असतो, मी घरी बसून निवडून आलो असतो. मात्र तसं नाही. मला आज स्वतः तुम्हाला सांगतो, मी स्वतः रोज सकाळी 6ला उठतोय आणि रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत फिरतोय नॉनस्टॉप. कॉर्नर बैठक झालं किंवा जनतेशी संवाद, घरोघरी प्रचार असं करतोय. इलेक्शनच्या पुढेच नाही तर इलेक्शनच्या नंतर पण जनतेत येऊ शकते. कसं असते, आपण जोपर्यंत व्यक्तीला बोलणार नाही तोपर्यंत आपण व्यक्तीला समजून घेऊ शकत नाही, किंवा पुढचा व्यक्ती जोपर्यंत बोलणार नाही किंवा त्याची कला किंवा स्किल्स दाखवणार नाही तोपर्यंत आपण पुढच्या व्यक्तीला कसं समजून घेणार. मीच आज घरी बसून राहिलो आणि फक्त आमदार साहेबाचं नाव वापरलो तर मी समजा ती माझा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक राहील, माझ्या लाईफमधला ड्रॉबॅक राहील की बा माझ्याकडं आहे सगळं आणि मी वापरणं चाललो, ती जमणार नाही तसं. तर मग लोकांना आपल्याला सिद्ध करावं लागते की बा आहे, मला पण मेहनत करायची चळवळ आहे, मी पण मेहनत करू शकतो, लोकांमध्ये जाऊ शकतो, लोकांना बोलू शकतो आणि लोकांसाठी काम करू शकतो, लोकांचे प्रश्न सोडू शकतो. जोपर्यंत मी फिरणार नाही तोपर्यंत मला माझ्या वॉर्डामध्ये म्हणा किंवा माझ्या मतदारसंघामध्ये काय प्रश्न आहेत, काय दुविधा आहेत, ती कशी कळणार, बरोबर. आणि लोकांना जोपर्यंत मी लोकांमध्ये जाणारच नाही तर लोक मला कशी ओळखतील. नाव आहे माझ्याकडं, सगळं आहे, नाव आहे, फेम आहे, बॅकग्राऊंड आहे, सगळं आहे, मात्र सुहास कोण आहे हा कसे ओळखतील. सुहासला पण ओळखलं पाहिजे ना, सुहासचं फेस काय आहे, सुहासची स्किल्स काय आहे, सुहास काय करू शकते. किंवा लोकांना दिसली मीन्स लोकांना मी दाखवतोय, माझी मेहनत दाखवते किंवा माझ्याकडं समजा जरी नाव असेल, फेम असेल, बॅकग्राऊंड असेल, तरी मी लोकांमध्ये 24 तास घरोघरी जातोय, 24 तास मीन्स लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचा प्रयत्न करतोय, लोकांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय. याचं कारण हा की लोकांना पण कळलं पाहिजे की बा याच्याकडे बॅकग्राऊंड असून, फेम असून येणं ग्राउंडवर राहते. जर लोकांना मी सिद्ध करून दाखवलं तर लोक मला निवडतील. जर मी घरी बसून जर ही केलं तर लोकांना वाटेल बा नाही, ही कॅपेबल नाही, हे फक्त साहेबाचं नाव आणि साहेबाचं काम दाखवून येत असेल तर नाही जमणार. आणि आजच्या डेटला आपली मीन्स आजची जनरेशन इतकी हुशार झालेली आहे, सगळं मॉडर्नाइज झालेलं आहे की आणि भरपूर हुशार लोक पण मीन्स जनता पण हुशार झालेली आहे. आणि तेव्हाच जनता कळून चकले की बा कोण चांगलं आहे, कोण वाईट आहे. तर जनता राहील जे काम करेल त्याच्या मागं. जनता बघत असते ना, मीन्स जी मतदार आहेत किंवा जनता आहे ती बघत असते कोण काम करायले, कोण नाही. आता त्यांच्या समस्या जी सोडवल ते जनता त्यांच्याच मागं राहील. आणि समस्या सोडवत जनतेला सुख आणि दुःख पण महत्त्वाचं आहे की बा सुख आणि दुःखामध्ये पण सहभागी होईल. ज्याच्या बोलण्यात मनमळूपणा असेल आणि ज्याच्या याच्यात बॉडी लँग्वेज जे आपलं सगळ्यात महत्त्व असते. जेव्हा आपण जनतेपुढं जातो किंवा मतदारापुढं जातो त्याच्या सगळ्यात महत्त्वाचं असते बॉडी लँग्वेज. आपले अहंकार, घमंड, एकदम साधेपणा, ही गोष्टी असतात ही जनता आपली बघत असते. अहंकार नाही ती. तर या सगळ्या गोष्टी किंवा या सगळ्या जर मी जनतेपुढं नेलं तर जनता मला निवडेल ना. जनतेला मला दाखवावं लागेल, प्रूफ करावं लागेल. जसं मी सांगितलं की मी करू शकतो, तर ती प्रूफ करणं माझं चालू आहे, माझं काम चालू आहे, माझं कार्य चालू आहे. मी त्या गोष्टीपासून रोज ही करतोय. तर त्या गोष्टीमुळे मला असं वाटतं की जनता निवडेल. बाकी मग जनतेच्या हातात आहे काय करणं आहे काय नाही.
मगाचपासून तुम्ही जनतेचा आणि त्यांच्या प्रश्नांचा उल्लेख करत आहात. तुम्ही असं म्हणालात की लोकांचे प्रश्न जो सोडवेल त्याला लोक सातत्याने आपला आशीर्वाद देत राहील किंवा मतदान त्याला देत राहील. महानगरपालिकेची निवडणुकी स्थानिकच्या प्रश्नांवर असते. आता तुम्ही लहानाचे मोठे त्या परिसरामध्ये झालेले आहात. तुम्हाला निश्चित प्रभाग क्रमांक 1 मधून जिथून तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहात तिथले प्रश्न तुम्हाला माहिती आहेत. तिथल्या लोकांचे नेमके प्रश्न काय आहेत जे निवडणुकीला सामोरे जाताना तुमच्या डोक्यात आहेत आणि ती सोडवणूक करण्यासाठी तुम्ही नेमके कोणते उपाय योजणार आहात? सर, महापालिकेचे इलेक्शन सगळ्यात मेन वॉटर, गटर आणि मीटर या 3 गोष्टीवर आधारित आहेत. मग आता याच्या व्यतिरिक्त रस्ते, रोड, नाली आणि लाईट ही गोष्ट तर आमदार साहेबांनी भरपूर, तुम्हाला माहिती आहे आमदार साहेबांनी मागच्या टर्म जेव्हा आमदार होते त्या टाईमला भरपूर निधी आणला आणि बऱ्यापैकी प्रभाग क्रमांक 1 सुधारलेला आहे. थोडाफार एरिया काही असेल राहिलेला तर ती पण येणाऱ्या काळात सुधारून जाईल, मीन्स विकास होऊन जाईल त्यांचा. आता मी स्वतः फिरले ना, त्याच्यामुळे मला कळाले की बा वॉटर आपल्या इथं जे पाणी येते पावसाळ्याचं म्हणा किंवा समजा एखाद्या वेळेस जोरात पाऊस आला किंवा काही झालं तर ते पाणी एका जागी साचते, तर त्या पाण्याला फ्लो नाही, मीन्स तर त्या पाण्याला फ्लो देण्यासाठी किंवा त्या पाण्याला एक चालना देण्यासाठी आपल्याला त्याच्यावर एक काम करावं लागेल. दुसरं रस्ते बघा, तुम्हाला सांगतो आज झाले उद्या होतील, उद्या झाले परवा होतील. रस्ते, नाली, ड्रेनेज तर होणार. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सुरक्षेचा आहे. आजच्या डेटला सुरक्षा आणि स्वच्छता या 2 गोष्टीवर सगळ्यात जास्त ही केलं पाहिजे की बा आपलं वाढतं शहर आहे, तर वाढत्या शहरामध्ये गुन्हेगारी पण वाढती आपल्याला माहीत असेल. आपण बघता बॉम्बे बघता, पुणे बघता, इथे गुन्हेगारी काऊन वाढली? का तर शहर वाढलं म्हणून. शहर काऊन वाढलं तर जिथं चांगले काम होतं तिथं वाईट काम पण होतात. बरोबर. जिथं तर वाईट काम, आता समजा काही लोक चांगले असतील, काही लोक वाईट असतील, आपण सगळ्यालाच वाईट म्हणू शकत नाही. तर सुरक्षेचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे. का तर मी स्वतः फिरलोय ना, तर मला स्वतः जनतेनं सांगितलं की बा आम्हाला सुरक्षेची गरज आहे, आम्हाला सुरक्षा पाहिजे, सुरक्षेसाठी तुम्ही काय तर करा. आम्ही त्याच्यावर बी काम करणं चालू आहे. पूर्ण प्रभागामध्ये CCTVचं हे करायचं चालू आहे, म्हणजे CCTV लावायचं चालू आहे. आणि बाकी काय करता येईल, जसं पोलीस पेट्रोलिंग वाढवता येईल. आता पोलीस पेट्रोलिंग अशी वाढवता येईल की पर गल्लीमध्ये जी कॉर्नर असते गल्लीचं, त्या गल्लीमध्ये एक स्कॅनर लावू शकतो आपण की बा कंपल्सरी त्या स्कॅनरवर जी ही असतात बीट मार्शल किंवा जी पेट्रोलिंग करणारे असतात त्यांना तिथं येऊन स्कॅन करावं लागते. ते की बा एक पोलीसची ही पेट्रोलिंगवाल्यांची एक चक्कर होऊन जाईल त्या गल्लीमध्ये आणि त्यांनी तिथं येतील. तर त्या टाईमला कसं थोडंसं जरी आपण ही झालं तर ती कसं सुरक्षा वाटेल, लोकांना पण सुरक्षित वाटणार की बा हा पोलीस येणार आहे, ते येऊन जातील. तर त्या हिशोबाने राहिला विषय CCTV कॅमेऱ्याचा मेन महत्त्व कधी असते सर? घटना घडल्यावर असते. घटनेच्या पहिले तर CCTV कॅमेरा आपल्याला सांगणार नाही घडणार आहे, तर घटना घडल्यावर पण आपल्याला मदत होईल CCTV कॅमेऱ्याची. आणि त्याच्यात कसं थोडंसं पोलिसांना पण आधार भेटेल. कसं असतं काही जागी चोरी झाली तर CCTV नसतात, तर तिथं ही होईल, तर आपण त्यांना भक्कम पुरावा पोलिसांना मिळू शकतो. भक्कम पुरावा भेटाव. आणि त्यात अजून काही सिस्टीम करता येईल समजा सुरक्षेच्या दृष्टिकोनानं मीन्स त्याच्यावर अभ्यास करूत आपण. आणि दुसरा विषय स्वच्छतेचा आहे. आता तुम्हाला सांगतो की तुम्ही मीन्स तुम्हाला माहिती आहे की नाही की आपण जेव्हा मी फिरलो प्रभागामध्ये तेव्हा सगळीकडं एक स्कॅनर दिसतात तुम्हाला घराच्या बाहेर. त्या स्कॅनरमध्ये एक मीन्स आमदार साहेबाच्या संकल्पनातून म्हणा किंवा समजा महापालिकेच्या संकल्पनातून आपण हर एका घराच्या बाहेर 2 डस्टबिन ठेवणार होत्या, एक ड्राय वेस्ट आणि एक वेट वेस्टसाठी. म्हणजे समजा घंटागाडी पण रोज आली नाही, समजा ओला कचरा आणि सुका ओला कचरा सुका कचरा, तर ती डस्टबिन्स जेव्हा घंटागाडी 1-2 दिवस 8 जरी आली तर ती लोकांना मीन्स जनता किंवा जी आहेत प्रॉपर लोक तिथले सोसायटीचे जे लोक असतील किंवा जे गल्लीतले लोक असतील ते त्याच्यात डस्टबिनमध्ये टाकतील तर त्यांना कसं, आणि डस्टबिनमध्ये टाकल्यावर त्यांना घरी ठेवायची गरज नाही किंवा ओपन स्पेसमध्ये टाकायची गरज नाही. तर आणि ती बरोबर 1-2 दिवसानं ती घंटागाडी येऊन ती डब्यात त्यांना, आणि त्यात असा फायदा होऊ शकते की बार डोर वाजवायची गरज नाही. बरोबर राईट. आणि ती त्याचं येतील, ती डब्यातून कचरा काढतील आणि ते घेऊन जातील. तर अशी एक संकल्पना
आपण राबविलेली आहे. मात्र कसं आहे तुम्हाला पण माहिती आहे, गेल्या 3 वर्षापासून महापालिकेमध्ये प्रशासन राज्य आहे आणि प्रशासन राज्य असल्यामुळे सगळे अधिकाऱ्यांकडे सगळं आहे. तर त्याच्यामुळे थोडंसं त्याचं मला वाटतं काही तांत्रिक अडचण आलेल्या आहेत त्याच्यात. तर ती जेव्हा मी महापालिकेत जाईल तर सगळ्यात माझा महत्त्वाचा प्रश्न राहील तर ती एक स्वच्छतेचा आणि एक सुरक्षेचा, या 2 प्रश्नावरच मी पुढं जाईल. का तर रस्ते, नाली, ड्रेनेज हा तर भरपूर झालेले आहेत आणि पुढे पण होणार आहे आणि याला टाळण्यासारखी गोष्ट नाही. तर मात्र ही 2 प्रश्न जसं आजच्या डेटला मला असं वाटतं की माझ्या प्रभागात मार्गी लावण्याची गरज आहे. तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणालात की तरुणांनी राजकारणात येणं गरजेचं आहे, जसं मी म्हणालो, आणि ते आल्यानंतर एक मोठा बदल यामध्ये होऊ शकतो. आत्ता महानगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाताना तरुण बरेच आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. महानगरपालिकेच्या कारभारामध्ये ज्यावेळी तरुणांचा सहभाग या निवडणुकांच्या माध्यमातून होईल लोकप्रतिनिधी म्हणून, त्यावेळी तरुण तिथे निवडून गेल्यावर जास्त वेगाने विकास होईल किंवा सकारात्मक बदल होतील असं आपल्याला वाटतं का? सर, आजची जी घडी आहे, आपण जनरेशन झेड म्हणू शकतो त्यांना, जे आपण बघता सोशल मीडियावर जेनजी ही जेनजी मीन्स काही करू शकते. कसं आहे, मीन्स डिजिटल आणि मॉडर्नायझेशनचा काळ आहे. तर या काळात कसं आहे, थोडंसं मॉडर्नायझेशन होतं आणि त्याच्यात कार्याला नवीन चालना देऊ शकते. समजा आता एक तरुण म्हणून मीच आहे, तरुण प्रतिनिधी म्हणून मीच आहे. सगळ्यात पहिले मी काय बघल, माझा वॉर्डचा एरिया बघल. मीन्स तो आपण तरुण कसा देईल, एक बरोबर फ्लो चार्ट बनवू शकतो की त्या कामाला कसं ही करायचं. आता एक अवघड काम आलं माझ्याकडे, समजा एक एक्झाम्पल धरू, आपण ड्रेनेजचं काम आलं. एक गल्ली आहे, मी माझ्या वॉर्डातलंच एक्झाम्पल घेतो. एक गल्ली आहे बोधिसत्व नगर. बोधिसत्व नगरमध्ये एक समस्या अशी आहे किंवा तिथं पावसाळ्यात पाऊस पडला की तिथं पाणी साचते, कंपल्सरी पाणी साचते. आणि ती पाणी काऊन साचते ही कळायसाठी मला तिथं जावं लागेल, बरोबर. आणि समजा मी बघितलं पाणी काऊन साचते, तर मला कळलं ना. आजकाल तरुण येणार तर ती शिकलेलाच येणार, टेक्निकल बाजू मांडू शकते किंवा कागदी बाजू मांडू शकते. तर टेक्निकल बाजू मांडल्यावर त्याला कळेल की बा इथं पाणी काऊन साचते. तर पाणी यासाठी साचते की पाण्याला त्या फ्लोच नाही कुठं, तो पूर्ण फ्लो तिथंच येऊन थांबतो. त्याच फ्लोला जर आपण एक साईड, समजा मी ॲज अ तरुण जर त्याला समस्याला जाणून घेतलं किंवा त्याच्यावर अभ्यास केला किंवा वर्क केलं, तर ती मला कळेल की पाणी काऊन साचते. पाणी साचल्यावर मग मला कळेल की बा हां, हे पाणी तर साचते, का साचते तर वॉटरला फ्लो नाही. नदीचं पाणी कसं फ्लो असल्यामुळे एका जागी साचते, काय सतत चलत राहते कंटिन्युअसली. हां, तर त्या तसंच पाहिजे तिथं पण. तर मग मी त्याच्यावर ही करेल, मग इंजिनियर्स बोलवल्यावर आपण आजकाल अधिकारी वर्गात पण आपल्याला नवीन तरुण पाहिजेत. मी तुम्हाला ही पण सांगतो, ती जी मीन्स आहेत त्यांना पण थोडंसं अपडेटेड होणं गरजेचं आहे. नाहीतर त्याच्यात पण थोडंसं तिथं पण आपल्याला लक्ष घातलं पाहिजे की बा त्या गव्हर्मेंट सेक्टरमध्ये पण नवीन युवा पिढी आली ना, त्याने पण काम करायला प्रोत्साहन भेटेल आणि आमच्यासारख्या प्रतिनिधीला बी काम करायला प्रोत्साहन भेटेल. तर मग ती पाणी काउन्स असते तर ती त्याला फ्लो देऊ शकतो मी. किंवा मग मला माहिती आहे की बा मी आहे सिव्हिल इंजिनियर, तर मला माहीत राहील की बा कधी पण पाणी वरून खाली येते, खालून वरी तर जात नाही ना. तर मग वरून खाली येते तर मी त्या हिशोबानं फ्लो काढू शकतो ना, बा नाली करून किंवा ड्रेन सिस्टीम करून, राईट. तर तसंच मीन्स तरुण कसा एक टेक्निकल बाजू मांडू शकते आणि त्या गोष्टीला चालना देऊ शकते म्हणा, किंवा त्या गोष्टीचं जिथं आहे. आणि आजकालची तरुण कसे आहेत तुम्हाला सांगतो, मला जेवढं माहिती आहे, तुम्ही बघता, मी तिचा बी उल्लेख करेल की क्वेश्चन आले की त्याला आन्सर द्यायला तयार आहेत. तुम्ही बघा, एक तो आजकाल इंडियन स्टार्टअप बघा, तुम्हाला सांगतोय कोणतेही बघा, जिथं क्वेश्चन आहे तिथं हर एका स्टार्टअपचा आन्सर आहे. कुठंही बघा, मीन्स एक नवीन ही होते की बा नवीन आयडियाज काढतात. जिथं आपण फेल होता तिथं एक स्टार्टअप तिथं आन्सर देते, राईट. तसं एक समजा आता जसं आपण बिझनेस सेक्टर बघता, बिझनेस सेक्टरमध्ये नवीन जास्तीत जास्त कल तुम्हाला सांगतो बिझनेस सेक्टरमध्येच आहे तरुणाचा. तर तरुणाने तीच डोकं जर इकडं लावलं तर आपलं भरपूर प्रगती होऊ शकते, काही होऊ शकते, मीन्स आहे की नाही. तर म्हणजे तुमचं म्हणणं की ह्या एनर्जीचा, या थिंकिंगचा आणि अपडेशनचा वापर जर महापालिकेच्या कामासाठी केला तर निर्णय चांगला येऊ शकतो, लवकर येऊ शकतो, पॉझिटिव्ह निर्णय. एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारतो या सगळ्यांमधून थोडासा बाजूला जाऊन. मगाशी तुम्ही तुमच्या वडिलांचा उल्लेख केला, ते 2 टर्म आमदार आहेत, लोकप्रिय प्रतिनिधी म्हणून ते सगळीकडे त्यांचं नाव आहे असंही आपण या ठिकाणी म्हणालात. त्यांचं राजकारण जे होतं, जे सगळ्यांनी पाहिलेलं आहे, ते अगदी तळागाळातल्या लोकांशी संपर्क ठेवून असलेलं राजकारण होतं.
आत्ता तुम्ही लोकांशी संपर्क ठेवण्यासाठी नेमके कुठले मार्ग वापरणार आहात? कारण त्यांचं जे राजकारण होतं ते शून्यातून पुढे आलेलं राजकारण होतं आणि सर्वसामान्य माणसापर्यंत मी स्वतः पोहोचलं पाहिजे असं त्यांना सातत्याने वाटायचं. तुमचा नेमका काय अजेंडा आहे किंवा कशा प्रकारची तुमची नियोजनं आहेत पुढे की तुम्ही लोकांना सामोरे जाल? सर, जसं विद्यमान आमदार आहेत बालाजीराव कल्याणकर, यांचं राजकारण एका स्कूटीपासून सुरू झालेलं आहे. त्यांनी नगरसेवक होते तेव्हा ती स्कूटीवर फिरत गेले आणि त्या स्कूटीमुळं समजा त्यांनी आमदार झाले. त्यांच्याकडे 2च गोष्टी होत्या स्टार्टिंगला, एक स्कूटी आणि एक हात. या 2 गोष्टीमुळे ते आज 2 टर्म आमदार झाले. मी सांगतो तुम्हाला, तर मी त्या दिवशीपासून ठरवले की मी पण एक स्कूटीवरचा नगरसेवक बनवून दाखवेल. म्हणजे ती लोगोच भेटला पाहिजे, एक ब्रँड, की स्कूटीवरचा नगरसेवक म्हणल्यावर मला ओळखलं पाहिजे, जसं साहेबाला ओळखतात ना तसं. तर जनतेला तो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तीच लागते. पोलाइटनेस, कोणाला पण रिस्पेक्ट न बोलणं, काइंडनेस, ही जी काही 4-5 गोष्टी असतात त्या गोष्टी सगळ्यातपर्यंत या 2-3 गोष्टीवर काम केलं पाहिजे आणि जनतेत मन मिळवून राहिलं पाहिजे की बा पदाचा दुरुपयोग नाही, पदाचा वापर झाला पाहिजे. म्हणजे पद कसं असते, पद एक समजा नगरसेवक पद म्हणा की आमदार किंवा 5 वर्षासाठी असते. मग आता जनतेत मिळून राहिलं तर जनता आपल्याला आयुष्यभर डोक्यावर घेऊन फिरते, आहे की नाही. तर जनतेत जाणं सगळ्यात महत्त्वाचे. जनतेला आपण साधेपणा दाखवणं, पोलाइटनेस दाखवणं, काइंडनेस दाखवणं, रिस्पेक्ट देणं, ही सगळ्यात महत्त्वाचा आदर आहे. आणि मीन्स आमदार साहेबांना आज जनता त्यांना तुम्हाला सांगतो डोक्यावर घेऊन फिरते. आज मी फिरतोय ना तर फक्त माझं नाव तर ऐकत नाहीत, माझं साहेबाचं जेव्हा नाव येते तर त्यांच्या तोंडातून जी गोष्टी येतात किंवा ती ही होते ती ऐकून मला आनंद होतो. का तर बा ही कमवायला पण लय वेळ लागते. माणूस पैसा कमवतो, पैसा कमवणं इज नॉट अ बिग थिंग. तुम्हाला माहिती आहे का, डोकं चलूनही कमवतो आणि न चलूनही कमवतो. मग आता जी जनतेकडून आदर येते, जनतेकडून जी गुड थॉट येतात तर ती आणणं सगळ्यात मोठी कमाई आहे असं माझं मत आहे. आता तुम्ही आणि मी बसल्या, राईट, तुमच्या तोंडातून म्याबद्दल चांगलं येणं ही सगळ्यात मोठी गोष्ट राहील म्हणजे असं मला वाटते. तर जोपर्यंत आपण त्यांना ही करणार नाही की बा आदर देणार नाही किंवा त्यांचे ही करणार नाही तोपर्यंत ही होणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला कसं एकदम ॲज अ वॉर्ड मेंबर म्हणून, नगरसेवक म्हणून तिथं त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल, त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल. आणि अजून एक विषय, काही जी आहेत नगरसेवक त्यांचं सांगतो मी तुम्हाला की जज करतात. असं मी सांगतो, आता एक विषय निघाला मग की बा एक समजा एक साधा माणूस असेल तर त्यांच्याशी कसं बोलणं आणि एक समजा एक चांगला वरिष्ठ माणूस किंवा एक समजा पैसेदार माणूस असेल तर त्यांच्याशी काय बोलणं, याच्यावर पण लोकांचं लक्ष असते. जर आपण दोघाला पण इक्वली, आपण हा प्रतिनिधी, आपल्यासाठी ही पूर्ण लोक एकच असतात, राईट. तर आपल्याला दोघाला पण इक्वल ठेवावं लागते. आता मी बघितलं, आता तुम्हाला सांगतो, जी एकदम तुम्ही एक चांगले पोस्टवर आहात किंवा काही आहात, तुमचं घर भरपूर मोठं, तर काही लोक काय करतात, त्यांच्या घरी जातात, त्यांना चांगलं बोलतात. आणि समजा मी आहे, फॉर एक्झाम्पल, माझं घर कसं मीन्स घर म्हणू शकणार, माझी समजा एक बिकम परिस्थिती आहे, साधा माणूस आहे, तर त्यांच्या घरी या कसकूच करतात, राईट. मात्र ही चुकीची गोष्ट आहे. पहिले मी दोघालाही सन्मान दिला पाहिजे. आता दोघंही मतदार आहेत माझे. परिस्थिती लोकांची कशी असतो आणि काळ आणि वेळ कधी बदलतो तुम्हाला पण माहिती, मला पण माहिती, सगळ्यांना माहिती आहे. तर काळ वेळ बदलायला टाईम लागत नाही. मात्र आपल्याला त्या दोघांनाही सन्मान, न्याय द्यायला पाहिजे, आणि सन्मान करायला पाहिजे, आदर द्यायला पाहिजे. ही जर गोष्टी आपण पथ्य पाळले, असे काही पथ्य, तर लोक आपल्याला समजतील आणि मला वैयक्तिक समजतील की बा हा ही असे. आणि साहेबाचा स्वभाव असाच आहे, साहेब काहीच बघत नाहीत, मीन्स कोण आहे, काय आहे, काय नाही, मीन्स ती साधा ही जरी राहिला समजा तरी त्यांचं जी आदर असते, सगळ्यात पहिले तर त्यांची शिक्षण त्यांनी मला सांगितले की सगळ्यात पहिले कोणी असो त्याचे पाया पडायचे, आशीर्वाद घ्यायचा. लोकांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहिल्यावर आपण कुठे जाऊ शकता. लोकांचा आशीर्वाद असल्यावर माणूस नाव बी कमवते, पद बी कमवते, सगळं कमवते. आपण जसं देवाचा आशीर्वाद घेता, राईट, तर तसंच लोकांचा बी आशीर्वाद घ्यायचा. तसंच त्यानं पण सांगितलं की बा लोकांचा आशीर्वाद घेतला पाहिजे तरच माणूस पुढे जाते. जर आपण लोकांपुढे झुकणार नाही, आपण लोकांचे हात पाय धरतील तर लोक आपला हात धरतील, आणि लोकांचं आपण नरडं पकडलं तर लोक आपल्याला खड्ड्यात घालतील, असं माझं मत राहील. हां, तर मीन्स ही या गोष्टी पूर्ण लोकांपर्यंत सिद्ध करावं लागतील. जसं साहेबांना जी चालना दिली साधेपणाची, तुम्ही जसं म्हणल्या की बा
साहेब एक जनसामान्याचे हे आहेत, नेतृत्व आहेत, तळागाळातले नेते आहेत. तर ती तळागाळ मला स्वतः सांभाळून ठेवणे, लोकांचा आदर करणे, लोकांचे आशीर्वाद घेणे, ही सगळ्या गोष्टी त्यांची जी चालना आहे त्याच चालनेला पुढे नेणं, त्याच्याकडून अजून काही ही असतील त्याला ही करणं, तरच ही होईल. समजा तुम्ही तरुण आहात, यू आर टू मच यंग, आणि तुम्ही आत्ता सांगितलं की एनर्जी, थिंकिंग आणि अपडेशन हे येणाऱ्या काळामध्ये तरुणांचं खूप महत्त्वाचं आहे, आणि निश्चित ते आहे, सत्यच आहे, वास्तव आहे. तुमच्या आता राजकीय करिअरसाठी, राजकीय भविष्यासाठी तुमची तरुणांची फळी तुम्ही एक निर्माण करत आहात. ही तरुणांची फळी जशी तुमच्या वडिलांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये उभी केली, आत्ता तरुणांना आकर्षित करण्यासाठी किंवा तुमच्यासोबत ते तरुण मंडळी असावी यासाठी तुमचे कुठले प्रयत्न आहेत, जेणेकरून एक तरुणांची तुमच्याकडे मोठी फळी निर्माण होईल आणि एक तरुण ताकद तुमच्याकडे निर्माण होईल, जी भविष्यकालीन लॉंग टर्मसाठी तुमच्यासोबत असेल? सर, आजच्या डेटला कसं झालं, तरुण सगळ्यात जास्त बेरोजगार झाले. शिकून बेरोजगार म्हणल्यासारखी परिस्थिती भरपूर आहे. लोकांना हाताला काम नाही, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे तर मी म्हणतोय ना, लोकांना जर काम असेल तर आपल्याकडे सुरक्षेचा मुद्दा उचलायची गरजच नव्हती. लोक सुरक्षा काऊन नाही, लोक बेरोजगार आहेत, त्याच्या मागं घर आहे, सुख आहे, दुःख आहे, जबाबदारी आहे, सगळंच आहे ना. तर तरुणांना मला सगळ्यात पहिले सोबत घ्यायसाठी मला सगळ्यात पहिले तरुणांच्या हाताला काम लागलं पाहिजे. तरुण पिढी जर जोडवायची असेल तर त्याच्या थिंकिंगचा अनुसार चालावं लागेल, त्याला हाताला काम द्यावं लागेल, आणि त्या हाताला काम देण्यासाठी पण तो पुढचा माणूस किंवा मी स्वतः एक वैयक्तिकमध्ये माझं तेवढं ज्ञान पाहिजे, विज्ञान पाहिजे की मी त्याला चालू शकतो, आपल्याला रोजगार निर्माण. हा, आता फॉर एक्झाम्पल मी सगळ्यात पहिले एंटरप्रेनर आहे, तुम्हाला सांगतो. ही तर मग नवीन करिअर आहे, एंटरप्रेनर आहे मी. आता एंटरप्रेनर असल्यावर तर मला माहिती आहे की बा जिथं क्वेश्चन मार्क आहे तिथं आन्सर आहे. नवीन नवीन आयडियाज मी क्रिएट करू शकतो, नवीन नवीन बिझनेसेस मी बघितलेत, भरपूर गोष्टीवर मी अभ्यास केलेला आहे. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला ही पण सांगतो की बा नांदेडमध्ये किंवा नांदेडच्या मुलांना एक असा समजा बिझनेस किंवा मीन्स हाताला काम लागण्यासारखी गोष्ट मी स्वतः आणि साहेब आणि ताई, म्हणजे आमदार बालाजी कल्याणकर, ताई म्हणजे माझी आई संध्या कल्याणकर आणि मी, आमच्या तिघाचं पण याच्यावर काम चालू आहे की बा आपल्या नांदेड मतदारसंघात, उत्तर मतदारसंघातले लोक पुणे, मुंबई, बँगलोरला न गेल्यापेक्षा इथं काहीतरी करावं, आणि त्या गोष्टी करायसाठी आमच्या तिघाला तत्पर राहावं लागेल. आणि जी काही आणसाल ती फक्त एक 5 वर्ष 10 वर्ष न टिकण्यापेक्षा ती लॉंग टर्म टिकलं पाहिजे. बरोबर, एक इंडस्ट्री आणली मी, समजा फॉर एक्झाम्पल आणली एक टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग युनिट, तर टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणल्यावर समजा ती 1 वर्ष 2 वर्ष न टिकण्यापेक्षा भरपूर वर्ष टिकावून माझ्या मतदारसंघात किमान 4 ते 5 हजार लोक लागाव, तर त्याच्यावर मला काम स्वतः करावं लागेल. आणि तरुणाला हाताला काम देणे ही पण महत्वाचं आहे. नाहीतर ती तरुण माझ्या संग जर फिरलं तर उद्या त्याचे घरचे म्हणतात तो त्याच्या संग फिरायलाच तो त्यानं काय भरलं की म्हणतात की नाही, सगळ्याचेच घरचे म्हणतात. योजना आहेत का? हा आहेत ना, मी तीच सांगतोय, आहेत. मी पहिले काय म्हणलो, मी एंटरप्रेन्योर आहे, तर त्या हिशोब मी माझा कुठं पण माइंडसेट त्या हिशोबानं चालतो ॲज अ एंटरप्रेन्योर. तर माझं स्वतःचं मी आता माझे स्वतःचे 1-2 स्टार्टअप्स आहेत, मी त्याच्यावर वर्क करत आहे. ती मी सांगत नाही आता याच्यात, ही पॉलिटिकल असल्यामुळं. तर त्याच्यात अजून काही येतील. समजा आता माझा असा प्लॅन आहे की कोणती तरी एक आता सेक्टर आणावं, तर आणि सगळ्यात जास्त हाताला हात देणारी सेक्टर कोणती असते? सर्व्हिस सेक्टर किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. तर मॅन्युफॅक्चरिंग एक अशी समजा चालू आहे आमचं की एक असं मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आणावं किंवा किमान 2000 मुलं तरी त्याच्यात लागतील आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळेल आणि त्यांना पण चालना भेटेल असं आहे. आणि विशेष म्हणजे अजून काही काही नवीन प्रोजेक्ट्स असतील किंवा आता समजा सर याच्यात काय असते, आजकाल तरुणाला आपल्या इंडियामध्ये क्रेज आलं आहे की भरपूर लोक मी जेवढं बघतोय सगळे एक स्वतः ओनर म्हणून बघायला. हा, म्हणजे कसं एंटरप्रेन्योरशिपचा जी क्रेज आहे म्हणा, या स्टार्टअप इकोसिस्टीमचा जी क्रेज आहे, त्याच्यासाठी सगळे काय करतात, सगळ्याकडे आयडियाज आहेत. तुमच्याकडे आयडिया आहे, माझ्याकडे आयडिया आहे, तर त्या आयडियाला मीन्स चालना देणारं पण हे लागतं, अंमलबजावणी. तसं गव्हर्नमेंटच्या भरपूर स्कीम आहेत. मी सांगतो तुम्हाला, इन्क्युबेशन सेंटरच्या अंडरमध्ये गव्हर्नमेंट सगळ्या स्टार्टअप्सला सीड फंडिंग करते, एंजल इन्व्हेस्टमेंट करते. ही मीन्स ही त्या तरुणाला माहीत आहे न माहीत आहे, ही काम कोणाचं असते, एक प्रतिनिधीचं असते. बरोबर, मी एक नगरसेवक प्रतिनिधी तर आहे. आता माझ्या मागं साहेबाची पण जबाबदारी पाठोमागं, तर ती जबाबदारी पण मला पार पाडावं लागेल की बा समजा आता तुम्ही मुरलीधर हंबर्डे आहेत,
तर मुरलीधर हंबर्डेला समजा मुरलीधर हंबर्डेकडे एक आहे, समजा एक बायोटेक सेक्टरमधला एक आयडिया आहे, मुरलीधर हंबर्डे त्या भरपूर चांगला आयडिया आहे, सगळं आहे. आता मुरलीधर हंबर्डेला माहीतच नाही ती कसंच करायचं, तर ही जबाबदारी कोणाची असती? माझी आहे, बरोबर. की बा मुरलीधरला बसून सांगायचं की बा तुझा आयडिया चांगला आहे, तू इन्क्युबेशन सेंटरला इन्क्युब्यूट कर. त्याच्यानंतर तू इन्क्युबेट केल्यावर तुला सीड फंडिंग भेटते, गव्हर्नमेंट तुला 10 लाखपर्यंत फंडिंग देऊ शकते, सेंट्रल गव्हर्नमेंट 50 लाखापर्यंत फंडिंग देते, आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट पण येते जर तू त्याच्यावर काम केलंस. तू जी आता इन्क्युबेट केला तर तू त्या आयडियाला जी आयडिया त्याला आयडिया स्टेजमध्ये आणि वर्किंगमध्ये आण, की जी काय तू उद्या पिच करू शकतो. म्हणजे तरुणाला आजकाल मी जेवढं बघतोय सर, आता माझा एक्सपिरियन्स सांगतोय, आता माझ्याकडे ठीक आहे बॅकग्राऊंड आहे म्हणून सांगू शकतो, माझा एक नॉर्मल एक्सपिरियन्स, एक नॉर्मल तरुणाकडे आयडिया आहेत, मात्र त्याला चालना किंवा गती देणारा कोणी भेटत नाही. गव्हर्नमेंट भरपूर म्हणते, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणते, स्टेट गव्हर्नमेंट म्हणते की बा आम्ही सीड फंडिंग करतो, आम्ही असं करतो तसं करतो, मात्र तिथपर्यंत पोहोचणारा पण माणूस पाहिजे, मीन्स एक प्रतिनिधी पाहिजे, बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी जी तरुणाच्या गोष्टी आहेत, मीन्स त्यांच्या तरुणाला किंवा कुणाला पण माझ्या संग जोडायचं असेल तर सगळ्यात पहिले त्यांना हाताला रोजगार द्यावा लागेल. आता त्यांच्या घरचा कर्ज ही वजन माझ्यावर नको, उद्या माझ्यावर बोट नको की बाय तुझ्यासोबत राहिल्यामुळं माझा मुलगा बिघडला किंवा माझ्या मुलानं आयुष्यात काही केलं नाही, बरोबर. आणि विशेष म्हणजे ती जर हातबळ राहिला किंवा ती स्वतः स्टँड राहिला तर माझ्यासाठी ती पण काय करणार, बरोबर. अर्थात. हां, आणि आपण सांगू शकत नाही कोणाचे स्टार्स कधी चमकतील, राईट. कोणाचे स्टार्स कधी चमकतील सांगू शकत नाही. ती पण समजा आपण त्याला हेल्प केली तर असं चांगलं मीन्स सायन्स असतील तर ती भरपूर वळी जाऊ शकतो. आणि आपलं काम आहे, आपण आपला जी ही आहे जी सेक्टर आहे ती ॲज अ लोकप्रतिनिधी म्हणून आपण लोकांच्या सेवेसाठी आलो, तो लोकांना जी सेवा देता येईल ती सेवा द्यावं लागेल आपल्याला. लोकांना स्टँड पण करणं आपलंच जिम्मेदारी आहे, लोकांची सुखादुखात जाणं पण आपली जिम्मेदारी आहे. आणि तरुणाला जोडायसाठी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे हाताला काम देणं. तरुणाला काहीच लागत नाही, मी सांगतो तुम्हाला, तुम्ही हाताला काम द्या, तरुण आपल्या हाताला धरून येतात आपल्याला, बरोबर. तर त्या हाताला काम देण्यासाठी म्हणजे भरपूर काही चालू आहेत. मी येणाऱ्या काळात एक HR कंपनी आणि एक कन्सल्टिंग कंपनीसोबत टायअप पण करणार आहे. म्हणजे ते पण त्याच्यावर अभ्यास आहे की बा आपल्या मतदारसंघातले म्हणा किंवा नांदेड जिल्ह्यातले जी काही तरुण आहेत त्या तरुणाची ला इन्क्युबेशन सेंटरसाठी किंवा याच्यासाठी ही जी आयडियाज आहेत त्याच्यासाठी, आणि येणाऱ्या काळात समजा एखादी इंडस्ट्री आणली किंवा HR कंपनी यासाठी की बा आजकाल कंपनीचे कसं झाले, कोणी पण जॉब लावायला सगळ्यात पहिले HR कंपनीज हायर करायलेत. तर त्या HR कंपनीजला हा बोलून किंवा हा माझा तरुण आहे, हेचं क्वालिफिकेशन आहे, हा माझ्या मतदारसंघातला आहे, तुम्ही याला ही करा, बरोबर. आता जर आजकाल कसं सगळे कॉन्ट्रॅक्ट HR कंपनीलाच दिलेत, इव्हन गव्हर्नमेंट पण HR कंपनीलाच कॉन्ट्रॅक्ट देते, तर त्यांच्याच हातात सगळे. तर ती सांगू शकतात की बा आहे क्वालिफिकेशन आहे आणि त्याला एक चालना भेटेल. माणसाला कसं असते की बा एक कोणतरी सपोर्ट लागतो कोणाला पण, आणि आपण हा एकदम 3 टायर सिटीचा मुलगा फर्स्ट टायर मेट्रो सिटीमध्ये गेल्यावर त्याला कोण ओळखणार, त्याला पण चालना पाहिजे ना. आणि त्याच्या मागं जर मी राहिलं, त्याला एक चांगला पाथ क्रिएट करून दिला तर ती त्या चालनेवर चालेल. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तरुणाला चालना देणं, हाताला रोजगार देणं आणि त्या गोष्टीमध्ये प्राधान्य देणं की बा त्यानं काय करेल. मी माझ्या मनावर सांगू शकत नाही की त्यानं जॉबच करेल, बरोबर. आणि हर एक गोष्टीला सपोर्ट करणं असं माझं प्राधान्य. त्यांच्या आयडियाचं इम्प्लिमेंटेशन, आयडियाजचं इम्प्लिमेंटेशन करणं, जसं मी सांगितलं व्हेरियस गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत आणि ही पण आहेत. आणि ही कधी करू शकतो, मला स्वतःला त्याच्यावर काम करावं लागेल का ॲज अ कन्सल्टंट कंपनी संग टाईप करू शकतो, HR कंपनी संग टाईप करू शकतो, आणि एखादी गव्हर्नमेंट स्कीम्स किंवा सबसिडीज अंडर एखादा क्लस्टर प्रोजेक्ट आणल्यावर. तर ही जर या 4-5 गोष्टीवर इम्प्लिमेंट केलं तर बरोबर, मीन्स मला जेवढं कळते की बा नांदेडचं तरुण सुशिक्षित होईलच होईल, माझ्या संघ बी जुडेल आणि एवढा मोठा फौजफाटा जुडेल की बा मीन्स कोणाकडेच राहणार नाही असं माझं मत आहे. आणि याच्यासाठी मीन्स मला पण एका पदावर राहावं लागेल, राईट. जो साहेबाचं तर आहेच आहे, मात्र मला पण एका पदावर यासाठी राहावं लागेल की बा आवाज उठवण्यासाठी. आज मी एक लोकप्रतिनिधी जर नसेल, आपल्या देशात एक असे विषय जी लोकप्रतिनिधीचा आवाज उठवला तरच ती गोष्ट इम्प्लिमेंट होती, जोपर्यंत मला कळते. आणि जर उठवला नाही, एक सामान्य माणसानं आवाज उठवला तर फक्त मीडिया उठवती, गव्हर्नमेंट त्याला आवाज उठवल्यासारखं देत नाही. जर त्याच जागी जर एक लोकप्रतिनिधींचा आवाज उठवला तर
ती होऊ शकते. आणि ॲज अ लोकप्रतिनिधीचं प्रेझेंटेशन, आज मी समजा कल्याणकर साहेबाचा मुलगा आहे, या उद्देशानं जरी कोणाकडे गेलो तर ती मला रिस्पॉन्स देतात. त्याच जर मी सामान्य असतो तर मला कोण रिस्पॉन्स देणार आहे? रिस्पॉन्स सर्वसामान्य मुलाला मिळत नाही. हां, तर त्याच्यासाठी पण आपल्याला काम करणं आहे. येणाऱ्या काळात तुम्ही स्वतः बघसाल, मी स्वतः टार्गेट ठेवले की इथं एक इन्क्युबेशन सेंटर आणायचं आहे. माझं स्वतःचं प्लॅन आहे. साहेबांसंग आमचं डिस्कशन झाले आणि उद्योगमंत्री आमचेच असल्यामुळं त्याच्यावर बी आमचं काम चालू आहे. आणि याच्यासंग टाटा पण टायअप करायला तयार आहे. तर फक्त थोडीशी तांत्रिक अडचण किंवा काही वेळ लागते हर एका गोष्टीला, तर त्याच्यामुळे थांबलेलं आहे. मग त्यांना काय ती इन्क्युबेशन सेंटर आणून पूर्ण लोकांना प्रशिक्षण केंद्र किंवा नॉलेज मीन्स सगळ्या मुलांना त्याच्यात इन्क्युबेट करून ज्याचं त्याच्या हिशोबानं ती करत, असं माझं मत राहील. आणि ती होईल, 100% होईल. आणि मी स्वतः म्हणतोय की 2029 पर्यंत किमान जास्त नाही 2000 युवकांना तर समजा वेल सेटल करून राहील मी. आणि तेवढं आहे माझ्या मीन्स कॅपेबल आहे मी स्वतः तर होईलच होईल, बाकी सर्वांना बी करेल. आणि तुम्ही स्वतः बघता 2000 युवक जर सेटल झाले किंवा एक हे झाले तर त्याच्या हाताखाली किती घरं चालली. अनेक प्रश्नांना घेऊन आपण महानगरपालिकेमध्ये जाणार आहात. ज्यावेळी आपण निवडून जाल त्यावेळी महानगरपालिकेमध्ये ज्यावेळी जाल त्यावेळी असे भरपूर प्रश्न आहेत जे प्रश्न तुम्ही मांडू शकाल. आणि नांदेडसारख्या विकसनशील शहराबद्दल जर आपण विचार केला तर नांदेड शहरामध्ये जमिनीचे प्रश्न भरपूर आहेत, NAचे प्रश्न भरपूर आहेत आणि बांधकाम सेक्टर नांदेडमध्ये भरपूर वाढतं आहे, लोकांच्या अनेक अडचणी आहेत. तर या प्रश्नासह किंवा हे प्रश्नांना महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर आपण कशा प्रकारे यावर आवाज उठवाल किंवा कशा प्रकारे या प्रश्नांना लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न कराल? सर, महानगरपालिकेच्या अवतीभोवती पूर्ण शहराचा विकास फिरतो, तुम्हाला पण माहिती आहे. समजा आपल्याला नवीन शहर जरी कुठं किंवा नवीन घर जरी बांधायचं असेल तर आपल्याला जी टॅक्स आहे किंवा काही इतर गोष्टी असेल ती महापालिकेच्याच अवतीभोवती फिरतात. आणि राहिला विषय माझ्या प्रभागाचा, हा एक वाढता प्रभाग आहे, विकसित प्रभाग आहे. विकसित असल्यामुळे वाढता प्रभाग आहे असं मला म्हणता येईल. आणि इथं गेल्या काही वर्षात सगळ्यात मोठी जी अडचण होती लोकांची म्हणा या समस्या होती ती होती गुंठेवारीची आणि परमिशनची. तर प्रशासन असल्यामुळं गुंठेवारी आणि परमिशनमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणा किंवा कोणी भरपूर लूटमाट केलेली आहे आणि लोकांना भरपूर त्रास दिलेला आहे. आणि लोक त्यात त्रास घेत आहेत आणि अजून परेशान आहेत. अजून लोकांची गुंठेवारी नाही, परमिशन नाही, असं आहे. आणि तरी ती टॅक्स पावती घेतात, सगळं घेतात. तर आपल्याला एक आपल्या हक्काचा माणूस, हा मी माझ्या प्रभागाला सांगतोय किंवा प्रभागातील लोकांना हा संदेश देतोय की बा आपल्या हक्काचा माणूस जेव्हा महापालिकेत जाईल विकास तर होईलच, मात्र मी जसं म्हणलं सुखदुःख पण असते, तर ही लोकांच्या दुःखात जाईल. बरोबर, गुंठेवारी परमिशन असतील, बांधकाम परमिशन असतील किंवा इतर काही गोष्टी असतील आपल्या घरा व्यतिरिक्त, तर ही गोष्टीचा प्रश्न मांडण्यासाठी पण आपल्या हक्काचा माणूस पाहिजे. इतके दिवस जर महापालिकेचा सदस्य किंवा नगरसेवक सदस्य असते, प्रतिनिधी असता, तर त्यांना प्रश्न उठवला असता. इतके दिवस कोणी नसल्यामुळे कोणा प्रश्नच उठवला नाही. असाच एक प्रश्न तुम्हाला सांगतो आरक्षणचा होता. आणि या आरक्षणच्या प्रश्नामुळं साहेब पूर्ण नांदेड जिल्ह्यात लोकप्रिय झाले. एक पर्टिक्युलर टीम होती टाउन प्लॅनिंगची, त्यानं काय केलं तर तरोडा, सांगवी या 2-3 भागात अप्पाट आरक्षण टाकलं, इलिगल आरक्षण. आणि त्या टाइमला साहेब होते म्हणून त्या आरक्षणचा मुद्दा उचलला आणि ते आरक्षण आजच्या डेटला उठलं गेलं. आणि ते आरक्षण उठल्यामुळं काय की बा सामान्य लोकांच्या ज्या जमिनी गेल्या त्याच लोकांना जमिनी वापस आल्या. तर तसंच ही गुंठेवारीचा विषय आहे, बांधकाम परमिशनचा आहे किंवा इतर काही गोष्टी असतील. या सगळ्या गोष्टींचा बी आजच्या डेटला मला असं वाटतं की माझ्या प्रभागात आवाज उठवणारा प्रतिनिधी पाहिजे. अच्छा, हां, का तर आपला प्रभाग वाढता प्रभाग आहे, नवीन घरं होतात, नवीन बांधकाम होतात. तर तिथं हा सगळ्यात महत्त्वाचा बी प्रश्न आहे. जसं स्वच्छता, सुरक्षा, रस्ता, नाली आणि रोड ही आहेतच, याच्यासोबत हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं. आणि तिथं जाऊन कदाचित त्या अधिकाऱ्यावर वचक पाडणारा पण माणूस पाहिजे. बरोबर. हां, तर यासाठी आणि महापालिके महत्त्वाची यासाठी की विकास तिथून होतोय, नवीन काही असेल तर तिथूनच होते, सुरुवातच तिथून होते सिटीची. तर तिथं आपला एक हक्काचा माणूस लागते. जसं साहेब होते, साहेबांना आजच्या डेटला ती आरक्षणचा प्रश्न इतक्या गंभीर्याने घेतला की
नगरसेवक झाले, नगरसेवक नंतर आमदार झाले आणि ते प्रश्न आज मार्गी लागला. आज जी लोक मीन्स जी मतदार जनता होती तिथली पूर्ण अस्वस्थ झाली ती, म्हणजे परेशान होऊन गेली ती. तर आज त्या जनतेनं पूर्ण एकदम टेन्शन फ्री झालेत आणि त्यांच्या जमिनीला भाव आलेत आणि ते ही झालेत. समजा असे काही भरपूर प्रश्न आहेत की ते लोकांना माहीत नाहीत, मात्र ती महापालिकेत संदर्भात आहेत, महापालिकेतूनच हालचाली होतात. तर त्या हर एका हालचालीवर एका प्रतिनिधीचं वचक राहिलं पाहिजे, अधिकाऱ्यावर वचक राहिलं पाहिजे. ही मजा काऊन राहू शकते की बा साहेब आहेत आमदार आणि साहेबाचा स्वभाव आहे आणि माझा पण स्वभाव तसाच आहे. आपण त्यांना जर एक मीन्स आपल्या याच्यात घेतलं, भूमिकेत घेतलं किंवा आपण सांगितलं की बा ही आहे, तर ते पण त्या गोष्टीला सिरियसली घेतील किंवा त्या गोष्टीची ही जाण तुटेल, असं माझं मत राहील. या पॉडकास्टच्या शेवटाकडे आपण वळतो आहोत. आम्ही प्रत्येक पॉडकास्टमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना आम्ही रॅपिड फायर घेतो. यामध्ये तुम्हाला क्विक उत्तरं द्यायची आहेत, कुठला विचार न करता. अगदी प्रश्न ऐकल्यानंतर पहिला जो शब्द मनामध्ये येईल तो तुम्हाला सांगायचा, ते उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही तयार आहात? हो. रॅपिड फायरसाठी तुमचा पहिला प्रश्न असा आहे, तुमच्या प्रभागातील सर्वात तातडीने प्रश्न आत्ता सोडावा असा कोणता आहे? सुरक्षा, स्वच्छता आणि ड्रेनेजचा. अच्छा. तुमचं वय कमी असणं ही तुमची मर्यादा आहे का ताकद आहे? ताकद आहे. अनुभवाचा अभाव असणं ही विरोधक जर भविष्यात म्हणतील किंवा हा मुद्दा उचलतील तर हा मुद्दा बिनबुडाचा आहे का ताकदीने सिद्ध कराल? ताकदीनं आणि माझ्या कामानं मी ही मुद्दा सिद्ध करेल. विरोधक पण त्यांच्या विरोधकांच्या नाकावर टिचून सिद्ध करेल. ओके. तरुणांना किंवा तरुण उमेदवारांना राजकारणामध्ये पुरेशी संधी हल्ली मिळत नाही असं म्हटलं जातं. सत्य आहे का असत्य? थोडंफार सत्य आहे, का तर जनता तरुणाकडे अनुभव नाही, जसं तुम्ही म्हणल्या म्हणून पाठ फिरवती. मात्र जनतेनं पण एकदा तरुणाला ही दिला पाहिजे. तुमच्या वडिलांचं नाव मोठं असणं हा तुमच्यासाठी फायदा आहे का जबाबदारी आहे? जबाबदारी. नेपोटिझमचा आरोप सत्य की बिनबुडाचा? बिनबुडाचा. मतदारांनी तुमच्यावर विश्वास ठेवण्याचं एक कारण? विचाराचा वारसा. अच्छा. आजचा तरुण राजकीय या संपूर्ण प्रोसेसवर खऱ्या अर्थाने विश्वास ठेवतो असं आपणास वाटतं का? नाही. दबावाखाली निर्णय घ्यावा लागला तर तुम्ही काय कराल? नाही घेणार. जी बरोबर आहे त्याच्याच मागं राहील मी. पक्षाचा निर्णय महत्त्वाचा असेल का लोकांचे प्रश्न? लोकांचे प्रश्न. मीन्स आजकाल लोकांचं किंवा माझं पण सांगता येणार, आज मी या पक्षात येतो, उद्या त्या पण पक्षात जाऊ शकतो. तर माझं लोक जर माझ्यासोबत असेल तर पक्ष माझ्यासोबत असेल. राजकारणात म्हणा या याच्यात लोक महत्त्वाचे आहेत, पक्ष नाही. इंटेलिजंट आन्सर. आज तुम्ही ज्या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात, एक मतदार म्हणून तुम्ही स्वतःकडे पाहाल तर स्वतःला मतदान द्याल का? हो. कारण की माझ्यात कॅपेबिलिटी आहे, लोकांचे कामं करू शकतो, लोकांची समस्या माहीत आहेत, एक यंग तरुण आहे, हुशार आहे. ओके. म्हणून शेवटचा प्रश्न, तुमच्या वडिलांकडून तुम्हाला घ्यावा वाटेल असा गुण? वडिलांच्या पायाच्या नकापासून ते केसापर्यंत सगळेच गुण घेईल मी. वा. आता त्यांच्यात एवढे गुण आहेत की मी स्वतः सांगू शकत नाही. खूप छान. आज आपण आमच्या बोला नांदेडच्या स्टुडिओमध्ये आलात, दिलखुलास आपण गप्पा मारल्यात. आत्ता तुम्ही राजकारणामध्ये एंट्री करत असताना लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न विचारण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्या प्रश्नांना आपण दिलखुलास उत्तरं दिली आणि आमच्यासोबत अतिशय छान आपण संवाद साधलात. इथे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बोला नांदेडच्या या पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत होते सुहास बालाजीराव कल्याणकर, एक युवा राजकारणी. त्यांच्याशी आपण दिलखुलास संवाद साधला, जनतेच्या मनातील प्रश्न विचारले, त्यांनीही तितकीच मनमोकळी उत्तरे त्या प्रश्नांना दिली. बोला नांदेडच्या पुढील पॉडकास्टमध्ये एका नव्या पाहुण्यांसह, नव्या प्रश्नांसह लवकरच भेटूया. तोपर्यंत नमस्कार.